काही भागात पाऊस पडतोय, मात्र काही भागात ढगाळ वातावरण आहे. वातावरणातून तुरळक पावसाची स्थिती पाहायला मिळत असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. विदर्भ आणि कोकणात पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील स्थितीविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एसटी सानप यांच्याशी संवाद साधलाय. प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहुयात. आपल्यासोबत एसडी सानप सर आहेत. सर, राज्यात नेमकं सध्या काय स्थिती आहे? कुठल्या भागात पाऊस पडतोय, कुठल्या भागात अलर्ट आहे? सध्या जर बघितलं तर कोकण किनारपट्टी, त्याचबरोबर घाटमाथे आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि येणारे 2 ते 3 दिवस अशीच परिस्थिती या ठिकाणावर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जे पर्जन्य छायाचे किंवा रेन शॅडो एरियाज आहेत तिथे पाऊस जो आहे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच राहण्याची शक्यता आहे आणि तो सर्व दूर राहील असं नाही. काही ठिकाणी पडू शकतो, काही ठिकाणी त्याचं प्रमाण कमी असेल किंवा पडण्याचे चान्सेस कमी आहेत आणि ढगाळ वातावरण मात्र राहील अशी परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस असेल. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडण्याचं कारण म्हणजे की बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं, नंतर ते अजून तीव्र झालं होतं, डिप्रेशन झालं होतं आणि त्याचबरोबर अजून ज्या आपल्या रिजनवर पाऊस पडण्यासाठी ज्या हवामान प्रणाली उपयुक्त असतात त्या हवामान प्रणाली सक्रिय होत्या, ज्यामध्ये ऑफशोर ट्रफ असेल किंवा ईस्ट वेस्ट शेअर झोन असेल तो त्या सगळ्या सक्रिय होत्या आणि त्यामुळे आपल्याकडे जास्त पाऊस पडला. आता मान्सून सक्रिय आहे पण फक्त मान्सूनचे वारेच सक्रिय आहे, इतर सिस्टम्स नाही आहेत काही आणि त्यामुळे पाऊस कमी पडताना अशी स्थिती किती दिवस राहू शकते? येणारे 4 ते 5 दिवस तरी अशी स्थिती आहे आणि त्यानंतर जर काही चेंजेस असले तर तसं कळवलं जाईल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जी पावसाची सरासरी होती ती सरासरी अनेक भागामध्ये सुद्धा पूर्ण झालेली आहे, मात्र मराठवाड्यामध्ये पावसाची तूट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार नानावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.